श्री स्वामी समर्थ. जय शंकर. आपल्याला हे तर माहित आहे की श्रीकृष्णाने हे महाभारताच्या हा युद्धाआधी अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं होतं. आता आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की सनातन धर्मामध्ये तब्बल 50हून अधिक गीता आहेत. जेव्हा जेव्हा एखादा भक्त संकटामध्ये पडलेला आहे तेव्हा देवाने कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या भक्ताला ज्ञान दिलेलं आहे. जसं की प्रभू श्री रामचंद्र सीताहरणानंतर खूप दुःखी झाले होते, तेव्हा ऋषी अगस्त्य यांनी त्यांना शिवबोध करून प्रभू श्री रामचंद्रांची हिंमत वाढवली, ज्याला शिवगीता असे म्हणतात. तसेच अष्टावक्र गीता, विदुर गीता, व्यास गीता, अवधूत गीता या मार्गाने गुरुनं आपल्या भक्तांना ज्ञान दिले. जसं श्रीमद भागवतीला आपल्या धर्मामध्ये विशेष महत्व आहे, तसेच अष्टावक्र गीतेला महागीतेचं पद प्राप्त आहे. जसं भगवद्गीता आपल्याला कठीणच्या कठीण परिस्थितीमध्ये मार्ग दाखवते, तसेच अष्टावक्र गीता आपल्याला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाते. मित्रांनो, आज आपण अष्टावक्र गीतेवरती चर्चा करणार आहोत. आपण अष्टावक्र गीतेवरती एक सिरीज करायची ठरवले, त्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये 1 किंवा 2 त्यामध्ये श्लोक घेतले जातील व त्याचा अर्थ सांगितला जाईल. तर अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमचा हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल. महर्षी अष्टावक्र हे 8 ठिकाणी विकलांग होते, म्हणून त्यांना अष्टावक्र असे म्हणले जाते. असं म्हटलं जाते की ते 10 वर्षाचे असताना त्यांना परमज्ञान प्राप्त झालं होतं. अष्टावक्र गीता हा एक संवाद आहे राजा जनक आणि महर्षी अष्टावक्र यांचा. ज्यावेळी हा संवाद चालू होता त्यावेळी अष्टावक्र हे 12 वर्षाचे होते. खरंच महर्षी अष्टावक्र यांचे वय 10 किंवा 12 वर्ष होतं का? हे कितपत खरं कितपत खोटं याची परवा आपण तुम्हाला देऊ शकत नाही, पण त्यांनी दिलेलं ज्ञान मात्र नक्कीच अनमोल आहे. तर चला सुरुवात करूया अष्टावक्र गीतेला. राजा जनक बुद्धिमान आहेत, विवेकी आहेत, त्यांच्याकडे खूप मोठे राज्य आहे, सर्व प्रकारची सुख समृद्धी आहे, तरी पण त्यांना एक अतृप्ती सतावते. ही अतृप्ती का सतावते हे जाणून घेण्यासाठी ते एका योग्य ज्ञानाच्या शोधात आहेत. आचार्य अष्टावक्र हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. ज्ञान मिळवण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी राजा जनक अष्टावक्रांकडे जातात व रथातून उतरताना ते त्यांना प्रणाम करतात व विचारतात. जनक उवाच कथम ज्ञानम वात्मोती कथम मुक्तिर्भविष्यति वैरागम च कथम प्राप्तमेदत ब्रूहि मम प्रभू. जनक विचारतात, हे प्रभू, ज्ञान मिळवण्याचा उपाय काय आहे? माझी मुक्ती कशी होईल? वैराग्य कसे प्राप्त होईल? आपण कृपा करून मला सांगा. तेव्हा महर्षी अष्टावक्र त्यांना उत्तर देतात. महर्षी अष्टावक्र उवाच मुक्तिमिच्छसि चेतातम विषयानां विषयत्वज क्षमार्जव दयातोष सत्यम पीयूष वदभज. अष्टावक्र म्हणाले, हे तात, जर तुम्ही मुक्ती प्राप्त करू इच्छित असाल तर विषयांना विषयासारखे त्यागा आणि क्षमा, साधेपणा, दया, सत्य आणि शांती याचे अमृता समान सेवन करा. आता सगळ्यात पहिला आपण भगवद्गीता आणि अष्टावक्र गीता यामधील फरक समजून घेऊयात. भगवद्गीता आणि अष्टावक्र गीता या दोन्हीमध्ये ज्ञानच दिलेले आहे. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन हा मोहानेकर असलेला आहे. अर्जुनाला त्याच्या समोर त्याचे आजोबा, गुरु आणि इतर प्रियजन दिसतात आणि तो गोंधळतो. त्याचे मन अशांत आहे, त्याच्या मनात भीती आहे, दुःख आहे. आणि एवढेच नाही तर अर्जुनाने निश्चय देखील केलेला आहे की तो आता युद्ध करणार नाही. आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात तर अर्जुनाने गांडीवाचा त्याग देखील केलेला आहे व तो मी आता युद्ध करणार नाही असे म्हणून रथावरती बसलेला आहे. पण राजा जनकाच्या स्थितीत तुलना करता अष्टावक्र गीतेच्या सुरुवातीला राजा जनक अत्यंत शांत, स्पष्ट आणि विवेकी होता. त्यांच्यात कोणताही गोंधळ नाही, भीती नाही, शंका नाही, फक्त ज्ञानच आहे. म्हणून अष्टावक्र गीतेतील राजा जनक हे अर्जुनापेक्षा ज्ञानाच्या बाबतीत एक स्तर वरती आहेत असे म्हणाय काय हरकत नाही. आता येऊयात मूळ मुद्द्यावर. राजा जनकाला महर्षी अष्टावक्र म्हणतात, जर तुम्ही मुक्ती प्राप्त करू इच्छित असाल तर विषयांना विषयासारखे त्यागा आणि क्षमा, साधेपणा, दया, सत्य आणि शांती यांचे अमृता समान सेवन करा. आता एक गोष्ट आपण समजून घेऊयात की का अष्टावक्रांनी असे सांगितले असेल की विषयांना विषयासमान त्यागा. इथे अष्टावक्रांनी सांगितलेलं आहे की क्षमा, साधेपणा, दया, सत्य आणि शांती यांचे अमृता समान सेवन करा. आता या गोष्टी का सांगितल्या असतील? कारण जेव्हा एखाद्याला संसाराशी लिप्तता होते ना, तेव्हा त्याला विषयांचा त्याग करणं कठीण होतं. तेव्हा त्याला एखाद्याला क्षमा करणं शक्य होत नाही. आणि क्षमा करणं याचा अर्थ काय होतो तर तुम्हाला दुसऱ्यामुळे झालेली दुखापत विसरणे. जर तुमचं काही दुसऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे, दुसऱ्यामुळे तुम्हाला काही दुखापत झाली आहे आणि तुम्ही त्याला जर खूप महत्त्व देत असाल तर तुम्ही त्याला कधी क्षमा करू शकणार नाही. त्यावेळी तुम्ही त्याला क्षमा केल्याचं नाटक करू शकता, पण मनापासून क्षमा करू शकत नाही. मनापासून क्षमा तर तेव्हाच होणार जेव्हा तुम्हाला झालेली जखम नाहीशी होईल. म्हणूनच क्षमेचा मोठा संबंध विषयांबद्दलची आसक्ती संपवण्याशी आहे. जो अजून वितरागी झालेला नाही तो अजून शांत झालेला, म्हणून तो क्षमा करू शकणार नाही. म्हणूनच महर्षी अष्टावक्र म्हणतात की विषयांना विषयासारखे सोडून द्या.
तर ही होती अष्टावक्र गीतेतील पहिल्या श्लोकाची माहिती. आपण पुढे एक एक व्हिडिओज तयार करून अष्टावक्र गीतेतील अनेक श्लोकांबद्दल आपण या सिरीजमध्ये ज्ञान घेणार आहोत. तसेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरती देखील व्हिडिओज करत आहोत. त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तसेच कर्म म्हणजे काय, कर्माचे प्रकार किती आहेत, कर्म कशा प्रकारे काम करतं याची देखील आपण व्हिडिओज तयार केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट देखील वेगळी केलेली आहे. तसेच सद्गुरू श्री शंकर बाबा महाराज यांच्यावरती देखील आपण व्हिडिओज तयार करत आहोत. त्यांच्याबद्दल देखील आपण ज्ञान घेत आहोत. त्यांची एक आपण वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन ती पाहू शकता. आणि प्लीज आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब आमची ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत करेल. धन्यवाद.